कोणत्याही वर्तुळात ही एकमेव असते असं म्हणले. आता व्यास म्हणले, व्यास वर्तुळात व्यास एकच असू शकतो का? तर बघा, जर एखादा वर्तुळ घेतला तर वर्तुळाच्या परिघांना दोन्ही बाजूने स्पर्श करणाऱ्या रेषेला आपण व्यास म्हणतो. जसा हा व्यास आहे तसा हा देखील व्यासच आहे, हा सुद्धा व्यास आहे, हा देखील व्यास आहे. एकापेक्षा जास्त व्यास असू शकतात, त्यामुळे व्यास चुकीचा आहे. त्रिज्या, एखाद्या वर्तुळामध्ये केंद्रकापासून परिघापर्यंत जे काही अंतर असतं त्याला म्हणतो आपण त्रिज्या. मग जशी ही त्रिज्या आहे तशी ही सुद्धा त्रिज्याच आहे, ही पण त्रिज्याच आहे, ही सुद्धा त्रिज्या, ही त्रिज्या, अशा एकापेक्षा जास्त त्रिज्या असू शकतात. त्यानंतर जीवा, बघा वर्तुळाच्या परिघांना स्पर्श करणारी पण केंद्रकातून न जाणारी, याला आपण काय म्हणतो? जीवा. तर ही जशी इथं जीवा आहे तशी इथं पण असू शकते, इथं पण असू शकते, एकापेक्षा जास्त असू शकतात. आणि वर्तुळ केंद्र हे मात्र प्रत्येक वर्तुळाला एकच असतं, वर्तुळ केंद्र. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? वर्तुळ केंद्र. पुढील पैकी कोणते पायथागोरसचे त्रिकोण नाही? आता पायथागोरस जो सिद्धांत आहे तो काटकोन त्रिकोणावरती डिपेंड आहे, काटकोन त्रिकोणावरती. आता ही ए आणि बी काटकोन करणारी बाजू आहे आणि सी ला आपण काय म्हणतो? कर्ण. तर पायथागोरस सिद्धांत काय सांगतो? सी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक बी वर्ग, म्हणजे काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज कर्णाच्या वर्गा इतकी असायला पाहिजे. तर आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्रिकूट नाही म्हणले, आपल्याला नाही असणारा पर्याय शोधायचा आहे. त्यासाठी बघा 9, 40 आणि 41, याच्यामध्ये 41 मोठी संख्या आहे, याचा अर्थ 41 चा वर्ग 9 आणि 40 च्या वर्गांच्या बेरजे इतका पाहिजे. मग याच पद्धतीने आपण जर 4 पर्याय चेक करायचं म्हटलं तर साधारणतः या 4 पर्यायांमध्ये 3-3 संख्या आहेत, 12 संख्यांचे वर्ग पाठ असले पाहिजेत आपल्याला. आणि ते नुसतं वर्ग पाठ असून उपयोग नाही, बेरीज चेक करायची आणि मग उत्तर बरोबर आहे की नाही चेक करायचंय. हे एवढं सगळं करायची गरज नाही. तर 9 चा वर्ग 81, त्याच्या एकक स्थानी 1 येतो. आणि 40 चा वर्ग किती आहे? 1600, त्याच्या एकक स्थानी काय येतो? 0. यांची बेरीज केली तर एकक स्थानी 1 येतो आणि 41 च्या वर्गात पण एकक स्थानी 1 आहे. त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकोण आहे. इथं जर विचार केला तर सगळ्यात मोठी संख्या 30 आहे. 20 च्या वर्गात एकक स्थानी 0 येतो आणि 25 च्या वर्गात एकक स्थानी 5 येतो. या दोघांची बेरीज करा, या दोघांची बेरीजमध्ये किती येतो? 5 येतो. पण 30 च्या वर्गात एकक स्थानी 5 येत नाही, त्यामुळे आपल्याला इथंच उत्तर मिळाले 20, 25 आणि 30 हे पायथागोरसचं त्रिकोण नाही. पुढचे जर पर्याय तुम्ही चेक केला तर 8 चा वर्ग आणि 15 चा वर्ग. 8 च्या वर्गात एकक स्थानी काय आहे? 4 आहे आणि 15 च्या वर्गात एकक स्थानी काय आहे? तर 5 आहे. आणि या दोघांची बेरीज किती येते? 9. 17 च्या वर्गात पण एकक स्थानी 9 आहे. हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकोण आहे. 6, 8 आणि 10 यांचं बेरीज बघा. 6 च्या वर्गात एकक स्थानी काय येतो? 6. 8 च्या वर्गात एकक स्थानी काय येतो? 4. आणि या दोघांची बेरीज किती येते? 0. 10 म्हणजे 0 ना, आणि 10 च्या वर्गात सुद्धा एकक स्थानी 0 आहे. फक्त आपण लास्ट डिजिट वरून या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतो, सगळे वर्ग करायची गरज नाही. तर मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, गणित, बुद्धिमत्ता किंवा भूमिती यातले बरेच प्रश्न असं असतात, फक्त आपण थोडं स्किल लावलं तर कॅल्क्युलेशन न करता उत्तर मिळतं. पण कॅल्क्युलेशन न करता उत्तर मिळवण्यासाठी कन्सेप्ट क्लिअर करायला लागतात. आणि कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी काय करायचं आहे तर वेद फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. काय प्रश्न आहे बघा पुढे. एका समभुज चौकोनाचा कर्ण 16 आणि 12 आहेत, तर त्या समभुज चौकोनाची परिमिती काय? समभुज चौकोन म्हणजे काय? ज्याच्या चारी बाजू समान असतात पण चारी कोण काटकोन असत नाहीत, त्याला म्हणतो आपण समभुज चौकोन. आणि समभुज चौकोनाची एक बाजू जर x असली तर ही पण x आहे, ही पण x आहे आणि ही सुद्धा x आहे. या चारी बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती पाहिजे. पण आपल्याला फक्त कर्ण दिलाय. आता समभुज चौकोनाचा हा एक कर्ण आहे आणि हा दुसरा कर्ण आहे. हा एक कर्ण आहे तो 16 आहे आणि दुसरा कर्ण आहे तो 12 आहे. आणि या 16 आणि 12 वरून आपल्याला काय करायचं? समभुज चौकोनाची बाजू मिळवायची आहे. तर बघा, जेव्हा समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकाला छेदतात तेव्हा तिथं काटकोनामध्ये छेदत असतात, काटकोनामध्ये छेदत असतात आणि बरोबर कर्ण मध्यावरती छेदतात. म्हणजे जर हे 16 असतील तर इकडचा कर्ण 8 आहे आणि इकडचा कर्ण सुद्धा 8 आहे. जर हा कर्ण 8 आहे आणि हा जर 12 असेल तर 12 पैकी हा इकडचा भाग 6 आहे आणि इकडचा भाग 6 आहे. इथे एक काटकोन त्रिकोण तयार झालाय आणि या काटकोन त्रिकोणाची एक बाजू जर 6 असेल, 8 असेल आणि दुसरी बाजू 6 असेल तर हा समोर दिसतो तो हा काय आहे? कर्ण आहे. तर हा कर्ण किती असणार आहे? 10. म्हणजे काटकोन त्रिकोणाची एक बाजू 8 आणि एक बाजू किती आहे? 6 आहे. तर नक्कीच त्याचा कर्ण किती असणार आहे? 10. म्हणजे आपल्याला ह्या x ची किंमत मिळाली. x किती आहे? 10. आणि 4 वेळा x घ्यायचा आहे म्हणजे 10 चौक 40. या समभुज चौकोनाची परिमिती किती असणार आहे? तर समभुज चौकोनाची परिमिती असणार आहे 40. खूप सोपा भाग आहे हा.